नमस्ते, स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर। चला तर या पानाची आपण स्वादिष्ट रेसिपी बनवणार आहोत। खूप हेल्दी आणि पौष्टिक सर्व गुण संपन्न असलेली शेवग्याची पानाची आपण एक रेसिपी बनवणार आहोत। त्याला काय काय लागतं साहित्य ते दाखवते। हे स्वच्छ धुवून घेतले। आता याला आपण कापून घ्यायचे आहे। तर इथे मी कोथिंबीर घेतला, लसूण घेतला, धने घेतले, जिरे घेतले, कोथिंबीर काड्या घेतल्या, आलं घेतलं, हिरवी मिरची आणि लाल मिरची, हे सर्व आपण आता वाटण करून घ्यायचं आपल्याला। या रेसिपीसाठी लागणारं साहित्य म्हणजे ज्वारीचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ आहे। जास्त तर मी गव्हाचं पीठ कमी घेतलं आहे, ज्वारीचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे। तर बघू शकता इथे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य टाकून घेते, त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेते। हे सर्व आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक। तर मी वाटून आणते। ही पाने आहे, छान कट करून घेऊया। छोटे छोटे बारीक बारीक करायचे आपल्याला। याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स सर्वच असतात, सर्व घटक असतात। तर आपल्याला आपल्या दिनचर्यामध्ये हप्त्यातून एकदा तरी आपल्याला ही पाल्याची भाजी खाल्लीच पाहिजे। तर मी सर्व आहे ना असे बारीक बारीक चिरून घेते। तर आता पीठ आपण त्या टपमध्ये काढून घेऊया। तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असलं तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता। तर पाला घालून घेते। मी कच्चाच घालत आहे पाला। अशाच पद्धतीने हा मसाला पण टाकून घेते याच्यामध्ये, आणि चवीनुसार मीठ आणि हळद। हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं हाताच्या साहाय्याने। खूपच पौष्टिक ही भाकर बनणार आहे। तर तुम्ही जरूर बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। कारण की तुमच्या कमेंट्सपासून आहे ना मला खूप काही प्रेरणा मिळत असते नेहमीच। तुमच्या कमेंट्स पण खूप छान असतात। तर छान आहे। तर आता आपल्याला मिक्स झालेलं आहे पीठ। तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जो मिक्सरच्या जारमध्ये आपण मसाला धरला त्याच्यामध्येच थोडं पाणी टाकलं मी, आणि आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता अशाच पद्धतीने मित्रांनो, अशा पद्धतीने छान आपलं पीठ मळलेलं आहे। तर आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। ही भाकर छोटी करा किंवा मोठी करा, कशा पद्धतीने पण करू शकता, 2 दिवस पण टिकते। तर असे गोळे करून घेते अशा पद्धतीचे। शुगरला आणि बीपीला तर खूप वरदान आहे शेवग्याच्या पानाची भाकर। तर नक्कीच बनवा। लावायला पीठ घेतलं आणि आपल्याला तेल पण पाहिजे। तेल घेतलं आहे मी वाटीमध्ये। इथे तवा ठेवला आहे, गरम होत आहे आपला तवा। इथे पोळपाट घेतला मी, पोळपाटावरच आपल्याला ही भाकर आहे ना छान लाटून घ्यायची आहे। लाटू शकता, हाताने पण करू शकता, हाताने पण थापू शकता, किंवा लाटण्याच्या साहाय्याने पण आपण लाटू शकतो। तुम्हाला जे सोपं वाटेल, इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर अशाच पद्धतीने मी ही भाकर आहे ती थापून घेते। जास्त पातळ पण नाही करणार मी, मीडियमच ठेवते। तर बघू शकता तवा आपला गरम झाला आहे, तव्यावर टाकून घेते भाकर। तर टाकून घेते आणि छान दोन्ही बाजून आपल्याला छान आलटून पालटून छान शिजून घ्यायचं आहे। छान पलटून घेऊया। थोडं तेल पण लावू शकता किंवा तूप पण लावू शकता, तुम्हाला जसं जमेल तसं लावू शकता। तर मी थोडं तेलच लावून घ्यायले आणि छान आता आपल्याला दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे।
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा. चमच्याच्या साहाय्याने, ब्रशच्या साहाय्याने किंवा आपण लावू शकतो. दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायची, घाई करायची नाही. ही पण भाजून छान खरपूस भाजून घ्यायची, जेणेकरून छान 2 दिवस तरी टिकली पाहिजे. तर काढून घेते प्लेटमध्ये, दुसरी पण टाकून घेते. त्याच पद्धतीने दुसरी भाकर पण आपल्याला करून घ्यायची आहे. पौष्टिक भाकर, अशा पद्धतीची भाकर आपल्याला नाश्त्यासाठी पण खूप छान असते किंवा लंचसाठी, संध्याकाळच्या वेळेस पण आपण खाऊ शकतो. हेल्दी असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जर तेल जर लावायचं नसलं तर तुम्ही स्किप करू शकता, तेल नाही लावलं तरी चालेल. शेवग्यापासून आपल्याला खूप काही बेनिफिट असते. तर अशा पद्धतीची जी मसाला भाकर आहे, मसाला रोटी म्हणा, भाकर म्हणा, पराठा म्हणा, चपाती म्हणा, काही पण म्हणू शकतो आपण. हे तर आहे ना, थोडं प्रेस करायचं, कुठे कच्चे राहिले तर भाजल्या जाईल. ह्याच प्लेटमध्ये काढून घेते. माझ्या घरी माझ्या मिस्टरांना शुगर असल्यामुळे अशा पद्धतीच्या रेसिप्या करून द्यावं लागतात मला. तर खातात पण, छान आवडीने पण खातात, त्यांना पण आवडते. सर्वच वस्तू म्हणजे आपण जे बनवलं ते पण छान आनंदानं खातात, मला पण सपोर्ट करतात. ही पण काढून घेते. तर बघू शकता, दोन्ही साईडने लावून घेता येते. तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत कशाही सोबत खाऊ शकता किंवा नुसती खाल्ली तरीही चालेल. इतकी पौष्टिक आणि खूप छान. चला तर मित्रांनो, आपली रेसिपी तयार झाली आहे. कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या. परत भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.